महाराष्ट्र विधानसभेची आदिवासी विकास कल्याण समिती ही सध्या गोंदिया जिल्ह्याच्या 3 दिवसीय दौऱ्यावर असून आज 2 दिवशी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेत आहे आणि आदिवासी विभागामध्ये कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात त्याची संपूर्ण माहिती घेत आहे। त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्हाला यामध्ये आदिवासींच्या योजनांबाबत आम्ही आढावा घेत आहोत। आदिवासींसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात याची संपूर्ण सर्व गोपनीय माहिती आम्ही शासनास सादर करू, यावर कोणते भाष्य करता येणार नाही, असे वक्तव्य त्यांनी देवरी येथे आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात केले। जिल्ह्यामध्ये फिरतात कशा पद्धतीने आपण पाहणी केलेली आहे, काय सांगाल, काय त्रुटी आढळल्या? जिल्ह्यामध्ये फिरत असताना आमची पूर्ण महाराष्ट्र अनुसूचित जमाती कल्याण समिती ही एक मिनी विधानसभा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये फिरतो, गोंदिया जिल्ह्यामध्ये फिरत असताना ज्या काही त्रुटी अडचणी आदिवासींच्या योजना हे आम्ही पाहतोय, परंतु याचा रिपोर्ट हा गोपनीय असल्यामुळे आम्ही तो बाहेर आपल्याकडे सांगू शकत नाही। सर, आश्रम शाळा बघितलं, काय व्यवस्था वाटली शासनामध्ये? ते आम्ही शासनाला कळवू। नाही, ही संपूर्ण माहिती ही गोपनीय असल्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करेन की बाकीचे प्रश्न आम्ही तुम्हाला त्याची उत्तर या ठिकाणी देऊ शकत नाही, आम्ही तो अहवाल शासनाला देऊ शकतो। देवरी रुग्णालयामध्ये आपण सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।